महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले आहेत। अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे, कारण तुमच्या बँक खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। फक्त 1500 नाही तर 3000 रुपयाची रक्कम ही सोडण्यात आली आहे। आजची सर्वात मोठी बातमी आहे, कारण महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र जमा होत आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून या योजनेची घोषणा केली होती। त्यामुळेच आता एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द पाळत असताना महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडले आहेत। लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर लक्षपूर्वक पहा की एकनाथ शिंदे साहेबांनी नेमकी कोणती घोषणा केली होती। साहेब म्हणाले होते की सणासुदीच्या काळामध्ये महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होणार आहे आणि हा शब्द भावांनी पाळला असून महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा होत आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 1500 ऐवजी 3000 रुपये का आले? तर याचं कारण असं आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये तांत्रिक कारणामुळे गेल्या महिन्याचा हप्ता रखडला होता। तर शिंदे सरकारने आता दोन्ही हप्ते म्हणजेच 1500 + 1500 असे एकत्रित जमा करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा होत आहे। बहिणींच्या हक्काचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधील महिलांना आज लाभ मिळालेला आहे। लाडक्या बहिणींनो, खात्यात पैसे जमा झाल्याबरोबर बहिणींनी बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती। तर काही महिलांना या योजनेचा लाभ हा उशिरा मिळत आहे, परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा होत आहे। घराघरात आनंदाचं वातावरण झालंय, कारण लाडक्या भावाने महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडले आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार कायम महिलांच्या खात्यामध्ये 1500चा हप्ता सोडतच असतं, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी केवळ ही योजना नाही तर लाडकी लेक योजना देखील सुरू केली आहे। महिलांना एसटी मध्ये 50% सवलत तर मिळतच आहे, परंतु शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी आणखीन काही उपाययोजना करणार असल्याचं सांगितलं आहे। शिंदे साहेबांचं ध्येय स्पष्ट आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक महिला स्वावलंबी झालीच पाहिजे। तर सणासुदीच्या काळामध्ये देखील महिलांना पैशाचा लाभ आता घेता येणार आहे। मकर संक्रांतीच्या सणाचं औचित्य साधून शिंदे साहेबांनी महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडले आहेत। 1500 + 1500 असे 3000 रुपयाचा लाभ महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, काही महिलांच्या खात्यामध्ये 10 मिनिटापूर्वी पैसे जमा झाले आहेत आणि काही महिलांचे तसे मेसेज देखील आम्हाला आले आहेत। हप्ता वाटप सुरू झाले, परंतु हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही जमा होऊ शकतात, कारण अर्थ खात्याकडून निधी मंजूर झाल्यानंतर हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बँकांमध्ये पैसे पोहोचण्यामध्ये काही वेळेस उशीर होत आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी थेट बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित झालाच पाहिजे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी पैसे जमा होऊ शकतात। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी आणखीन काही योजनांचा लाभ देणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक सेटिंग ॲक्टिव्हेटेड असेल तर तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही योजनेचे पैसे हे वितरित होण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी संवाद साधत असताना बँक पासबुकवर असणाऱ्या IFSC कोडबाबत एक महत्त्वाची बातमी दिली आहे, कारण बऱ्याच बँकांचे IFSC कोड हे रद्द करण्यात आले आहेत। ज्या बँकांचा IFSC कोडांना मान्यता नाही अशा बँकांमध्ये पैसे वितरित होणार नाहीत। महाराष्ट्रातील जवळपास 80% महिलांच्याच खात्यावरती आजचा हप्ता जमा होत आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात केली आहे, त्यामुळे महिलांना लाभ मिळत आहे। बऱ्याच महिलांना पैसे मिळाले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजेच तुमच्या लाडक्या भावाने जसं रक्षाबंधनाची ओवाळणी महिलांच्या खात्यामध्ये वितरित केली होती, अगदी त्याच प्रकारे मकर संक्रांतीचे वाण घेण्यासाठी देखील महिलांना पैसे मिळत आहेत। घराघरातील महिलांचा सन्मान आज होत आहे, कारण महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 नाही तर 3000 रुपयाची रक्कम जमा होत आहे। तांत्रिक अडचणीमुळे हप्ता अडला होता, म्हणूनच दोन्ही हप्ते एकत्रित खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे।
एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींना दिलेला शब्द पाळला असून 1500 + 1500 असे 3000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरेंनी देखील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना दिलेली आहे. लाडक्या बहिणींनी देखील आता शिंदे साहेबांचा आभार मानला आहे. महिलांना पैशाची गरज होती आणि मकर संक्रांतीचा सण होता आणि त्याच वेळी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत. तर आज कोणकोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेत हे आपण पाहणारच आहोत. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता की हे पैसे सरसकट महिलांच्या खात्यामध्ये वितरित झाले आहेत का? तर लाडक्या बहिणींनो, कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, कारण हा जो हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यात येत आहे त्यामध्ये राज्यातील लाखो महिलांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण हे पैसे हे सरसकट महिलांच्या खात्यामध्ये वितरित केले जात आहेत. यामध्ये कोणतीही अट आणि तरतूद लावण्यात आली नाही. तर जो हप्ता जमा होत आहे तो सरसकट महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यात आल्याचं शिंदे साहेबांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आला आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडले असून बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजेत असे आदेश शिंदे साहेबांनी दिले. 15 जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा लाभ मिळाला पाहिजे. लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहे. मराठवाड्याच्या राजधानीमध्ये लाडक्या बहिणींचा उत्साह शिगेला पेटला, कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे. तीर्थक्षेत्र आणि द्राक्षनगरीमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली, कारण नाशिक जिल्ह्यातील भगिनींना आर्थिक पाठबळ मिळाले. सणासुदीचा आनंद द्विगुणित झालाय, कारण 3000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यावरती जमा झाली आहे. सुवर्णनगरीतील बहिणीही खुश झाल्या. जळगाव जिल्ह्यातील महिलांना सरकारची मदत मिळाली असून घराघरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. उपराजधानीमध्ये योजनेचा मोठा धमाका निर्माण झाला. नागपूर जिल्ह्यातील महिलांना वेळेवर हप्ता मिळाल्याने त्यांच्या स्वावलंबनाच्या प्रवासाला मोठी गती मिळाली आहे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरामध्ये देखील महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला. पुणे शहर ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झाले. परवीर निवासिनीच्या आशीर्वादाने कोल्हापूर येथील लाडक्या बहिणींना आज मकर संक्रांतीचं औचित्य साधून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळाला. अमरावती जिल्ह्यातील गरजू महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्यातील कष्टकरी महिलांच्या हाताला आता लाडकी बहीण योजनेचा मोठा आधार मिळाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यादेवी नगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण झाला असून नगर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला. लातूर जिल्ह्यातील हजारो लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील महिलांना आर्थिक मदतीमुळे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचं बळ मिळत होतं, परंतु आता डायरेक्ट थेट 3000 रुपयाचा हप्ता त्यांना मिळत आहे. शेतकरी कुटुंबातील त्याचबरोबर शहरी भागातील महिलांच्या खात्यामध्ये देखील हप्ता जमा झाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला. धुळे जिल्ह्यातील भगिनींना लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा मिळालाय, कारण महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना आलाय. सांगली जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपयाची रक्कम महिलांच्या खात्यावरती जमा झाली आहे. 15 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळालेला आहे. 1500 + 1500 असे 3000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेली असल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. सणासुदीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना हप्त्याचा लाभ मिळालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजेच लाडक्या भावाने बहिणींना शब्द दिला होता की सणासुदीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे आणि अगदी त्याच प्रकारे महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांची नावं होती. त्या 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जमा झाला आणि महिलांना लाभ मिळत आहे. 1500 + 1500 असे 3000 रुपयाच्या रकमेचा लाभ महाराष्ट्रातील महिलांना मिळत आहे.